सुप्रीम कोर्टाचे CJI यांच्यावर जो असंवैधानिक प्रकाराने हल्ला केला गेला त्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वपक्षीय संविधानप्रेमी संघटना आणि प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशन बोधेगाव यांना निवेदन सादर करायला आलेलो आहोत। ही जी घटना घडली ही घटना अतिशय दुर्दैव आहे। समाजातल्या प्रत्येक घटकानं या घटनेबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे। कोणी दृश्य स्वरूपात केला, कोणी व्यक्तिगत पातळीवर केला। अशा घटना ह्या देशविघातक कृत्य म्हणून नोंदल्या गेल्या पाहिजेत आणि देशद्रोहाचा गुन्हा संबंधितावर दाखल व्हावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। दुसरी जी बाब आहे की एवढी घटना घडल्यानंतरही मी माननीय न्यायालयाचं, सर्व न्यायाधीशांचं, न्यायप्रणालीच्या अधिकाऱ्यांचं आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचं हार्दिक अभिनंदन करतो। ते एवढ्यासाठी की देश पिटू नये यासाठी या सर्वोच्च पदावर बसलेल्या, सर्वोच्च पदावर संलग्न असलेल्या सगळ्या लोकांनी जो अतिशय शांतपणे आणि देशाच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला आणि त्या माणसावर लगेच बार काउन्सिलने कारवाई केली, त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। पुन्हा अशा घटना घडू नयेत अशा प्रकारची खबरदारी प्रशासनाने घ्यावी। आमचे हे निवेदन जे आहे त्या निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला प्रशासनाने पाठवावेत अशी मी विनंती करतो। आणि पुन्हा हल्ला करणाऱ्याचा निषेध करून आणि ज्यांनी हे वातावरण सुरळीत ठेवण्याचं कसब दाखवलं त्यांचं अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची। आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।